झालेला आहे मित्रांनो. काय म्हटले काय होतं काय फेमस आहे? अप्पाचा विषय हाड आहे. अप्पाकडं राशनचं कार्ड आहे. रात में असली घंटा हुई देखा जाए तब तक आती जय श्रीराम. जय शंभू नारायण मित्रांनो. सो आज आहे 18 तारीख 18 फेब. आज आपल्या 2 घनिष्ठ मित्रांचे वाढदिवस आहेत. सो आज आम्ही चाललेलो आहे दगडूशेठला दर्शन करण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता आम्ही सगळे आता निघालेलो आहोत. हे सुधांशु कुमार आणि गाडीमध्ये बसले ते अथर्व आणि हा मयुरेश आहे आणि हा सुधांशुचा भाऊ हिमांशू आहे. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे आपल्या आप्पाला घ्यायला. आपल्या बबड्याचा आज वाढदिवस आहे. तर कमेंटमध्ये सगळ्यांनी आपल्या बबड्याला हॅपी बर्थडे भाई म्हणायचं आहे. सो आजचा जो प्लॅन आहे आपला, तर आता आपण चाललेलो आहे दगडूशेठला जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि आपला बबड्या गाडी खूप उडवतोय. सगळे मागं उडत आहेत पोरं. तर असं आहे की आता आपल्याला जायचं आहे आधी दगडूशेठला. लायसन्स नाही आपल्याकडे. हा आणि आप्पाला उचलायला जायचं आहे आधी, कारण आप्पा इज अ व्हेरी लिगल बॉय. भाईकडे लायसन्स आहे. काय नाही भाईची मजा आहे खूप. आता अथर्व दादाचं पण आज 18 कंप्लीट झालेलं आहे. तर अथर्व शेठचं पण लवकरात लवकर लायसन्स येईल. तर तर असं म्हणणं आहे आपल्या बबड्याचं. बिना लायसन्सचं पण आम्ही गाडी फिरवतो. तर आता वाजलेले आहेत 5:40. सो कोण घरी आपण आलेलो आहोत. तर आप्पा आपल्या मागच्या व्लॉगला खूपच चांगला प्रतिसाद भेटला. तर मित्रांनो इथं झालेला आहे आपला छोटासा टी ब्रेक. तर बघू शकता तुम्ही सुधांशु कुमार हे जे आता राहिलेले नाही आहे 17चे ते झालेले आहेत आता 18चे, कारण त्यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणणं आहे? मंडळा भारी आहे. खूप धन्यवाद. थँक्स लव्ह यू. त्याच्याबद्दल धन्यवाद करतो. कोणी तुम्हाला शुभेच्छा दिल्याच नाही का? पण द्या ना आता. बरं त्यांनी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद केलेला आहे मित्र. अरे याला एसीचं मूळ कसं तू माग बस. थांब गाडी मागून स्पीड मध्ये. आता आमचा अभिषेक झालेला आहे. आता आम्ही चाललोय आमच्या गाडीकडे. बघू शकता तुम्ही अथर्व भाई मालकर. दर्शन झालेले आहेत गाईस. आता आम्ही चाललोय गाडीकडे. फायनली सगळं झालं आहे आणि फायनली मी टर्न 18. आणि हे बघा आमची धन्नो आलं. आम्ही धन्नोजवळ बघूया बाई हे कोणी आहे की नाही. काम आहेत का? पुढून दाखव. हे बघा शेठ लोक. आम्ही गरीब लोक आणि श्रीमंत लोक. ठीक आहे भाई. हे बघा. तर आता आम्ही आलो आहे पुण्याच्या फेमस कलाकार कट्ट्यावर, जसं तुम्ही मागे बघू शकतात. आणि हा आमचा एक कलाकार जो इथे मराठीत बोल रे मराठीत. हा भाई बर भाऊ. नमस्कार भाऊ. आता त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे गुडलक कॅफेवर, जर तुम्ही बघू शकतात. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पुण्याच्या वन ऑफ द फेमस ब्रेकफास्ट पॉईंट प्रभा विश्रांतीगृह. हे आपले तर इथं पार्किंगचा थोडा इश्यू चालू आहे मित्रांनो. निवल दादा हे गायडन्स देत आहे. मॅटर झालेला आहे मित्रांनो. गाडीवर काय तर सापडलेलं वाटतं. नाही गाडीवर काय सापडलेलं नाही आहे. हे इथं पार्किंगचा थोडा इश्यू चालू आहे. अथर्व मालकरनी स्पेशल आम्हाला बदाम मारलेला आहे. बदामला झूम करा. कुठे बदाम? तुम्ही गाड्या आणत असाल तर पार्किंगचे खूप शॉर्ट आहेत.
इथं तुम्ही आपले MS-14 सारख्या गाड्या कुठं पण लावू शकत नाही. MS-14 इज ऑन टॉप. इथं पुण्यामध्ये नाही मित्रांनो. इथं आम्हाला 10 मिनिटापासून आम्ही पार्किंग शोधतोय. अथर्व दादा फुल काय एकदम टेन्शन मध्ये चालू आहे. इथं सगळे आम्ही थांबलोय. आम्हाला जायचं तिथंच आहे. गाडीला काय झालं नाही पाहिजे. तर अथर्व काय म्हटले? गाडीला काय झालं नाही पाहिजे. तर हे तर निवल दादा तर फुल फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत. गाडी ना जाय. हे पण मध्ये फुदकलं. काय नाव तुझं? हिमांशू. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे प्रभाव विश्रांतीगृह. तुम्हाला दिसत असेल हे वन ऑफ द फेमस स्पॉट आहे पुण्यामध्ये नाश्त्यासाठी. इथे मॉर्निंगमध्ये मिसळ आणि बटाटावडा इज सो मच फेमस इन दिस एरिया. आणि हे आपलं हे जे प्लेस आहे हे आपले इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्टर नितीन गडकरी जे आहेत त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं. आता त्यांच्या सजेशनवर आपण आलो इथं. कधी केलं? नाही माहिती तुला? गडकरीने केलं आपलं. गडकरी अरे नाही रे ते त्यांचे भावकीत आले. काय फेमस आहे ते मला माहिती आहे. इथं सगळ्यात जास्त लोक काय आवडीने खातात. माहितीच नाही म्हणजे ठीक आहे. गजब बेइज्जती है. तुम्ही बघू शकता इथला स्टाफ खूप छान आहे. त्यांनी आपला डायरेक्ट मेनू दाखवलेला आहे. तर आम्ही आत्ताच ही प्रभाची मिसळ ट्राय केली. रिव्ह्यू सांगण्याबद्दल असं आहे की ही जी मिसळ आहे खूप पुणेरी मिसळ टाईप मी म्हणू शकत नाही. कारण इट्स काइंड ऑफ स्वीट आहे मिसळ. म्हणजे आपण जसं PCMCमध्ये अशी झणझणीत खातो तशा टाईपची मिसळ नाही आहे. चांगलं मिसळ आहे. म्हणजे असं आउट ऑफ पुणेचे जे लोक आहेत ते त्यांना ही मिसळ खूप आवडेल असं मला वाटते. जे फॉरेनर्स आहेत त्यांच्यासाठी मिसळ खूप परफेक्ट आहे. कारण ही स्पायसीनेस नाही मिसळमध्ये. खूप गोडावा असं आहे. आणि फरसाणच्या जागी पोहे खूप टाकलेले आहेत त्या मिसळमध्ये. तो हिमांशू तुला काय म्हणायचं आहे का? खालून जाते वाटतं ना रे. आता आम्ही चाललोय घरी. चल मग पुढे निघते का? निघतंय म्हणते. बघू नाही निघलं तर पुढे जातो. कंडमाळाच्या इथून निघतो ना. हॅलो गाईज, आता चाललोय आम्ही घरी. हे थोडं गाणं लाव ना. आता आम्ही आलोय कार वॉश करायला. कार वॉशिंग चालू आहे बघू शकता तुम्ही. काय रिॲक्शन आहे तुमचा? खूप बात कर. ट्रिपचा रिॲक्शन कसा होता ट्रिप? कसा होता ट्रिप? ट्रिप इज व्हेरी फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग. जय माता दी रॉक. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रिटर्न घरी वापस. तर आम्ही आता सुखरूप पोहोचलेलो आहे. तर तुम्ही विचार करत असताल आम्ही आता कुठं थांबलोय. तर आम्ही आत्ता आलेलो आहे आप्पाला सोडायला. आप्पा बघू शकता तुम्ही. आप्पा फुल फॉर्ममध्ये पोस्ट टाकून आपल्याला बघत आहेत डोळे काढून काढून. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडं राशनचं कार्ड आहे. तर गाईज आम्ही आता पोहोचलो आहे बघू शकता तुम्ही. तर गाईस आम्ही पोहोचलो आहे घरी आता पुण्यातून. इट वॉज अ क्वाइट फन डे. बहुत मज़ा आइला आज. एकदम गर्दा उड़ा के रख देंगे अपन. तब अथर्व भाई मजा आइला कि ना? आइलं भाई आइलं. कितना मजा आइला? जय महाराष्ट्र मन से. पॅन इंडिया ब्लॉगिंग चालू है इधर. क्या चालू है? मराठी, हिंदी, भोजपुरी, इंग्लिश, बिहारी, पंजाबी, बंगाली, सारे लैंग्वेज में ब्लॉग मिलेगा. अभी ब्लॉग खत्म नहीं किया भाई. रात में असली गर्दा उड़ी देखा जाए तब तक आती जय श्रीराम. तर गाईस आता रात्रीचं सीन चालू झालं आहे. हॅपी बर्थडे टू यू. धोखेबाज है ये. इसका बर्थडे था और इसने कॉन्ट्री नहीं दिया जबकि इसको सबसे ज्यादा देना चाहिए था. तू इस साइड आ. फिर से और ये खिलाऊंगा. शी भाई मुंह में से निकाल के फिर
चांगलं नाही तो आम्ही मेरे साथ गलत हुआ है। भाई सुसाइड कर ले। मैं जा रहा सुसाइड करने। बहुत गलत हुआ है। नहीं कुछ गलत लगेगा, पेड़ के साथ जा रहा। यहाँ पर हमारा बहुत ही बड़ा फैन मूवमेंट हो चुका है, तो हमारे बिग फैन श्री उत्कर्ष जी हमें यहाँ मिल चुके हैं। सो आपको हमारे चैनल के बारे में क्या कहना है? भाई इनके चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो। चैनल का नाम क्या है? कट